मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर आज आहे संडे आणि आज आम्ही अष्टविनायकचा तिसरा गणपती करायला जात आहोत. तर पुढे व्लॉगमध्ये कळलंच की तिसरा गणपती आम्ही कोणता करत सुटली होती तसं तर. आणि आज आम्हाला म्हणजे 6:30ला निघायचं होतं, पण ती उठली आणि जरासा आवरायला उशीर झाला. तर मग ते की आमचं दर्शन काय कसं होतंय, किती वेळ लागतो, काय सगळं तुमच्यासोबत शेअर करते. हां, आणि आज रविवार आहे, बघू गर्दी पण लागते का नाही रोडने किंवा मग मंदिरामध्ये, आणि कोणत्या गणपतीचं दर्शन करतोय आम्ही हे तुम्हाला पुढे नक्कीच कळेल. तर ब्लॉग पूर्ण बघा. मी आता बोबदेव घाटात आलोय. तर छान आहे नजारा. ट्रॅफिक कमी आहे कंपॅरेटिव्ह. हा, कारण लवकर निघालो ना आम्ही. हाच फायदा आहे. तुम्हाला जर जायचं असेल कुठे एखाद्या लोकेशनला किंवा हे सुट्टीच्या दिवशी शक्यतो, तर बेटर की लवकरच निघायचं आपण, म्हणजे 6-7 वाजता निघालेलं चांगलं, जेणेकरून आपल्याला ट्रॅफिक वगैरे या गोष्टी लागत नाही आणि आपण लवकरात लवकर भेटतो. हे मला खूप दिवसांनी बघायची इच्छा होती, ते मी आज पाहिले. विठ्ठलाची मूर्ती. पालखी मार्ग आहे. हा, पालखी मार्ग आहे हा. तर आम्ही आलो आहेत मोरगावमध्ये मयुरेश्वरचं दर्शन घ्यायला. तर लवकरच पोहोचलो आम्ही 9 वाजता तिथे, आणि गाडी वगैरे पार्क करून आता आम्ही जातोय पुढं. एवढी काही गर्दी नव्हती, आणि म्हणजे गाडी पार्किंगवरूनच कळालं की काही गर्दी नाही आहे. रविवार असल्यामुळे आम्हाला वाटतं खूप जास्त गर्दी असेल, पण नाही आहे काही गर्दी. सानू कुठे आली तू? सानू कुठे आली तू? सानू गणपती बाप्पा दर्शनावर आहे की नाही? सानू गणपती बाप्पाच्या दर्शनावर आहे. कुठं सोड आहे? पोलीस स्टँड आहे. आता मी या प्रवेशद्वारामध्ये जात आहोत. छान आहे प्रवेशद्वार. तर सुंदर आहे मंदिर, आणि गर्दी नव्हती. थोडीशी लाईन दिसली आम्हाला, तर म्हणलं होऊन जाईल लवकर दर्शन. मग आम्ही आत गेलो, लाईनमध्ये लागलो. दर्शनाच्या रांगेत लागायला चाललो होतो आम्ही. गर्दी थोडी कमीच आहे, 10-15 मिनिटं लागतील दर्शनाला. ठीक आहे सानू? सानू सानू दर्शनाला आली? जय जय बाप्पा. सानू इकडे बघ. हा, ओळखता प्रसाद घेतला सानू, नाही का रे सानू? सानू कुठे आली? सानू कुठे आली? सानू हे बघ, हे बघ सानू, सानू हे बघ माझ्याकडे काय आहे. बघ सानू, गणपती बाप्पा काय काय बजाव. हो आऊ हो आऊ. मंदिराच्या मेन गाभाऱ्यात आलो आहे आम्ही. आता लवकर दर्शन होईल आमचं. तर जास्त काही शूट नाही केलं, तिथं अलाउड नव्हतं. तरी त्या स्क्रीनमध्ये दिसतंय तुम्हाला. दर्शन घ्या तुम्ही, आणि छान होईल दर्शन आता आमचं पटपट. छान दर्शन झालंय आमचं. 10-15 मिनिटात झालं असेल. सानू राहिली चालू झाली. इथे अष्टविनायकचा मॅप आहे की कुठं कोणता गणपती आहे आणि किती डिस्टन्स आहे, इथे सगळं आहे मॅपमध्ये. तर ते पाहून आपण डिसाईड करू शकतो की कोणत्या गणपतीला किती वेळात पोहोचू शकतो आणि किती वेळ लागेल आपल्याला, काय असं. तर बाहेर आल्यानंतर मी एका दुकानामध्ये गेले, कारण मला गणपती घ्यायचा होता आणि आठवण राहावी आणि गणपतीचं कलेक्शन असावं म्हणून मी मोरगावचा हा गणपती घेतला आहे, मयुरेश्वर. आणि छान दिलं काकूने जसं प्राईजमध्ये. आणि मोरगावच्या मयुरेश्वरचं दर्शन छान झालं, एकदम
म्हणजे 10-15 मिनटं लागली असतील. जास्त गर्दी नव्हती लवकर आल्यामुळे. आणि आम्ही बाहेर येताच मी ज्यांचे व्लॉग बघते, ऋतुपूजा व्लॉग म्हणून आहे, तर ते मला भेटले. तर हां, योगायोगच झाला. आणि मी समोर म्हणजे बघितलं आणि की कोणतरी ओळखीचं वाटतंय असं वाटत होतं. तर छान भेट झाली आमची त्यांच्याशी. आणि मग आम्ही निघालो. आता सिद्धटेकला जायला निघालोय आम्ही. मग इथून जवळच आहे सिद्धटेक मोरगावपासनं. तर म्हटलं चला, चौथाही अष्टविनायक होऊन जाईल. या रोडला आलो आहेत आम्ही. तर आत्ता आम्ही सिद्धटेकला चाललोय. नाश्ता वगैरे करायचा, आणखीन काहीच नाही केला, घरनं पण नाही करून आलो नाश्ता वगैरे. तर आम्ही आत्ता जातो, नाश्ता वगैरे करतो रस्त्यात. आणि सिद्धटेकचं अष्टविनायकचं दर्शन घेतो. सॉरी, सिद्धिविनायकचं आहे ना. हां, तर व्लॉग बघत राहा. तर आम्ही आता सिद्धटेकच्या अगदी 19 किलोमीटर नाही 14 किलोमीटर आहे. 19 मिनिटं लागणार. 19 मिनिटं लागणार आहेत. तर आपली ट्रेन आत्ता सध्या 68% चार्ज आहे. तशी मी घरून निघता 95% होती. आम्ही सगळं फिरून एवढं ऑलमोस्ट आमचं किलोमीटर 163 किलोमीटर झाले, बघू शकता. तर मला तिनं आउटपुट 7.4 किलोमीटर वाटतं दिलं आहे. आणि हे आपला रूट आहे, आपण जात आहोत आता. आणि जस्ट आता इथं झेब्रा क्रॉसिंग आहे. आणि आता एक छान ट्रेन येईल आता इथून. ट्रेन क्रॉस होते म्हणून आम्ही वेट करतो आता. आणि हे सानूचं खेळणं चालू इथं. सानू, तू काय करेली? तू काय खेळली सानू? लय सानूला खेळ वाटतं आमच्या. आता झोप झाली सानूची. सानूला आता ट्रेन बघणार आहे सानू इथं आल्यानंतर. आणि आपले बजरंग बली नेहमी आपल्या सोबत. श्रीराम, जय श्रीराम. आणि हे मस्त असं काय म्हणता येईल, गाडीमधला परफ्यूम आहे कॅम्प्युअरचा. कपूर आहे याच्यामध्ये, खरं तर ओरिजिनल कपूर. एवढा छान वास येतो ना गाडीमध्ये. म्हणजे जर मळमळ कुणाला काही होत असेल तर हे लावलं तरी मला वाटतं बऱ्यापैकी फरक पडतो. म्हणजे गाडीतला असं म्हणजे लेदरचा वगैरे वास येत नाही, काही नाही. त्यामुळे दिस इज वन ऑफ द बेस्ट इन्व्हेस्टमेंट यू कॅन पुट इनटू. तर ट्रेनला यायला मला वाटते आणखीन 2-3 मिनटं काय की, कारण आणखीन तर ट्रेन काय आलं नाही. मग तोपर्यंत आम्ही आपलं स्नॅक्स खात आहेत, कारण सकाळपासून आम्ही नाश्ता सुद्धा केलेला नाही. विदाऊट ब्रेकफास्ट आम्ही बाहेर निघालो सुद्धा चहा पिऊन. कारण ब्रेकफास्ट करायचं म्हणलं तर त्याला आणखीन 1 तास लागणार, निघायला उशीर. मग एवढं लोकांचं दर्शन झालं नसतं. आणि आज आम्ही सगळे प्लॅन नव्हता आमचा दोन्ही अष्टविनायक करायचं, पण आज आमचं मोरेश्वरला छान असं दर्शन झालं. त्यामुळे आम्ही निघालो सिद्धटेकला. ते गणपती होऊन जाईल आमचा अष्टविनायक म्हटलं. तर अशा प्रकारे आमचे 4 अष्टविनायक कंप्लीट होऊन जातात छानपैकी. ट्रेन बघा. अँड फायनली बराच वेळ वाट बघून ट्रेन आलेली आहे. मालगाडी हो, काही का असं ना, ट्रेन असते ना, मालगाडी असते, पॅसेंजरवाली असो. छान अशी नदी आहे बघा. आणि आम्ही पोहोचलोय सिद्धटेकला. मंदिराजवळ आलेलो आहोत आम्ही. आणि हे प्रवेशद्वार आहे समोर. आणि इकडे बघू शकता पाणी छान असतं. नदीचं नाव आहे ते नीरा नदी नसेल बहुतेक. आणि इथं बोटिंग चालू आहे. पाण्याची काय करायचं. मी पोहोचलोय सिद्धटेकला. ऊन फार झाला आहे. 1 वाजले आहेत पोहोचायला आम्हाला. तर आम्ही बघतो गर्दी आहे का काय कसं. हे बघा, सानू आमच्या गोंडोलीला ऊन लागायले. तर आता गाडी पार्क करून घेतली आणि प्रवेशद्वारामध्ये जातो आता मधून. तिथे असं टाकलं आहे, हिरवा कपडा लावून हराळी फुलं वगैरे घेतली. आणि हे आम्ही मागच्या साईडने जातोय. मागे बिल्डिंग आहे त्यामधून हा रस्ता काढला आहे. काम चालू आहे, कारण मेन मंदिर जे आहे ते बांधकाम चालू आलो. त्यामुळे आम्ही मागच्या साईडने आलो आहोत. दर्शन घेतो आम्ही. मध्ये काही नाही जमणार शूटिंग वगैरे करायला.
दर्शन घेऊन बाहेर आले मी आणि येथेही मला सिद्धटेकचं मूर्ती घ्यायची होती सिद्धिविनायकची, तर तेही बघत होते मी की काय काय आहे. छान होत्या मूर्त्या तिथे, वेगवेगळ्या होत्या, पण मला सिद्धिविनायकच घ्यायचा होता, म्हणजे जी रिअल मूर्ती आहे तीच घ्यायची होती. तर मी मूर्ती आणि एक पूर्ण अष्टविनायक दर्शनाची फ्रेम घेतली. खूप छान दर्शन झाले आमचं सिद्धटेकचं. आलेलंच झालं. गर्दी अजिबात नव्हती, तर ऊन आहे बरंचसं आणि छान झाले आमचं दर्शन. आता निघालो परत आम्ही. मंदिराचं ॲक्च्युली काम चालू आहे, इकडे बघायला गेलं तर ते काम चालू आहे मंदिराचं. ते नाव माग गेले वरी. डबल रस प्यायला आलो आम्ही आता. की आमचा मॅन्डेटरी रस आहे, आम्ही घेतोच कुठेही बाहेर आलो की आम्ही रस पितो. चालू रस प्यायचं चांगलं. पूर्ण लक्ष तुमच्या रसाकडे कसं बनवताय कसं नाही. चालू चालू रस तापमान किती सध्या 41 डिग्री सेल्सिअस, लिटरली 41 डिग्री सेल्सिअस तापमान आहे सध्या. आणि गाडीचं मी कूलर चालू केलंय यासाठी. आणि आपली गाडी अगदी 2 मिनिटामध्ये ऑटो मोडवरती टाकली की गाडी स्वतःला एकदम थंड करते. हे बघा, मग श्रद्धा कसं वाटलं? छान झाले दर्शन छान झालं मुळात म्हणजे. आणि एका दिवसामध्ये 2 अष्टविनायक झाले आमचे. काही प्लॅन नव्हतं सकाळी निघते वेळेस, पण छान झालं आणि गर्दी आम्हाला कुठेच नाही लागली, एकदम निवांत दर्शन झाले आमचं. हां, आणि सानूने जास्त त्रास दिला नाही, रडली ती पण एवढा त्रास दिला नाही. सो त्यामुळं फार असं छान वाटतं की एका दिवसात आम्ही. आणि हे लवकर निघाल्यामुळे झालं खरं तर. आम्ही सकाळी घरून ऑलमोस्ट 7, 7:30, 7:15 पर्यंत निघालो आम्ही. आणि त्या निघाल्यामुळं आम्ही हे दोन्ही अष्टविनायक करू शकलो. आणि 1:15 वाजता आम्ही दोन्ही अष्टविनायक दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो. सो स्टे ट्यून. आम्ही आता जेवणाचा ब्रेक घेतलाय म्हणून, आहे की नाही सानू? इकडे पण घेऊ सानू. आम्ही आता जेवणाचा ब्रेक घेतला. तर इथे हॉटेल आई जगदंब प्युअर व्हेज हॉटेल आहे, तिथे आम्ही थांबलो आता जेवणासाठी. तर हे असा हॉटेलचा ॲम्बियन्स आहे. असं आहे हॉटेल सगळं छान छान. तुला कांदा लिंबू खायचं आहे. कांदा सानूला काय खायचं आहे? सानूला कांदा लिंबू खायचं आहे. जेवण झाल्यानंतर बाहेर असं मुलांना खेळण्यासाठी होतं आणि त्याच्यावरती मी बसवलं. तिला छान वाटत होतं. सहसा ती नाही बसत जास्त वेळ, लगेच रडती, पण यावेळेस ती बसली आणि छान एन्जॉय करत होती. तर जेवण झाल्यानंतर म्हणलं थोडंसं थांबूया आणि नंतर निघूया. मग 5-10 मिनटं थांबलो आणि छान सानूला असं खेळवलं आणि मग आम्ही निघालो. महिंद्रा XCV9 आहे. इथे स्टॉप घेतला होता आम्ही जेवणासाठी. छान होती जेवणाची चव. आणि इथं सानू मस्त मस्त खेळली. साक्षीकडे आलो होतो आम्ही आणि साक्षीने आमच्यासाठी आईस्क्रीम आणली आहे. आणि सानू बघा आमच्याकडे येत नाहीये, त्या दोघींकडे जातीये सारखं. तिथे थोडंसं बसून आम्ही निघालो. त्यांचा आग्रह होता की जेवण करूनच जा वगैरे, रात्री उशीर आले, पण नाही म्हटलं. नंतर निघत निघत फार उशीर होईल. मग त्या दोघींना छान असं बाय बाय करून आणि सानू जे की त्यांच्याकडे जायचं म्हणत होती वापस, पण निघालो आम्ही त्या दोघींना साक्षीकडे थोड्या वेळ बसून आता आम्ही निघालो. तिथे थोडंसं थांबलो कारण ऊन खूप होतं, म्हणलं थोडंसं थांबून जावं आणि आता निघालो आहे आम्ही घरी.
आणि नेहमीसारखी गाडीमध्ये बसल्यानंतर सानू लगेच झोपी गेली, कारण ती दुपारी अजिबात झोपली नाही. खूप धिंगाणा केला तिने आज. आणि आता छान प्रकारे आमचे 2 अष्टविनायक झाले, तुम्हाला म्हणलंच मी. तर छान झालं, छान गेला आजचा दिवस. तर आता पुढचे राहिलेले 4 अष्टविनायक पण करू लवकरच. घर निघाल्यापासनं आम्ही जवळजवळ म्हणजे 250 किलोमीटर फिरलोत. मोरगाव, नंतर सिद्धटेक, आणि आता घरी जातोय. तर म्हणजे ऑल राऊंड पूर्ण 250 किलोमीटर होतं. आणि राहिलेले 4 पण अष्टविनायक लवकर करायचेत आपल्याला. ते पण ब्लॉग मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. आणि मागचे जर ब्लॉग नसतील बघितले तुम्ही थेऊरचा आणि रांजणगावचा, तर नक्की एकदा चेकआउट करा. तर भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.